चला दोन्ही संघ लाईनअप करा. मायकोपे आणि साईदीप दोन्ही संघांना विनंती आहे आपण लाईनअप करून घ्या. चला मायकोप संघ प्लीज मनीष लाइनअप करून घ्यायचे आपण. मान्यवरांची उपस्थिति आपण पाहतोय. सभी मेहमानों से भी गुजारिश है प्लीज आइए आप. जो तीनों मुख्य मेहमान हमारे साथ है सभी मेहमानों से गुजारिश है हम इस महत्वपूर्ण मुकाबले के टॉस के जरूर प्रसारण के साथ शुरुआत करेंगे इस प्रतियोगिता की. आज की दूसरी रात आप इस प्रतियोगिता की देख रहे हैं जहां पर एक तरफ माइको पे. चला कुणाल बिगेश प्लीज आपण लाइनअप करायचे लगेचच या. दुसरी रजनी आपण या स्पर्धेची आज पाहतोय. डेंजरस बॉईज चषक 2025 मध्ये सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. एका बाजूला साईदीप तर दुसऱ्या बाजूला मायकोपे असा पहिला सामना आजच्या रजनीमध्ये आपण पाहणार आहोत. एक दैदिप्यमान आयोजन नियोजन. आज महत्त्वाचा दिवस 19 फेब्रुवारी सुद्धा आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण भारतभर शिवजयंती मात्र मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली जाते. तर सर्व प्रेक्षक राजांना सुद्धा शिवजयंतीच्या खूप लक्ष आणि भगव्या शुभेच्छा. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया लगेचच. एका बाजूला मायकोप आपण पाहतोय दुसऱ्या बाजूला साईदीप असा सामना इन ऍक्शन मध्ये. दोन्ही संघ लाइनअप फॉर्मॅट मध्ये आपण पाहतोय. एक चांगलं आयोजन नियोजन उत्तम पद्धतीच्या फ्लड लाईट साहित्य डेकोरेटर्सच्या माध्यमातून आणि संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय वंदे स्पोर्ट्स अँड पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. भावेश सरांना मी विनंती करेल शुभ हस्ते आपण या महत्वपूर्ण सामन्याचा नाणेफेकीचा कौल करूया प्लीज. या कर्णधार एका बाजूला आपण पाहतोय मायकोप तर दुसऱ्या बाजूला साईदीप. चॉईस कॉल आपण पाहतोय. मायकोप संघाचा कॉल असणार आहे. हेड इज अ कॉल. हेड इट इज. तर मायकोप संघ टॉस आपण जिंकलाय. तर अर्थातच बिगेश यायचे प्लीज. शुभेच्छा दोन्ही संघांना साहेबांच्या माध्यमातून दिल्या जात आहेत. नाणेफेकीचा कौल बिगेश तू जिंकला सुद्धा तू सामने लाईव्ह पाहिले असतील तर सर्वप्रथम तर या संपूर्ण स्पर्धेबद्दल काय म्हणशील मैदानाबद्दल काय म्हणशील. अगोदर पण या मैदान आम्ही खेळून गेलोय. मैदानाबद्दल काय सांगायचं झालं तर मैदान एकदम सुंदरच आहे त्याच्यात काय वाद नाही. आणि अर्थातच आयोजन नियोजन तुला कसं वाटतंय. आयोजन नियोजन बोईसरला म्हटलं तर सर्वच टुर्नामेंट चांगलेच असतात. लाईट बोला मंडप बोला सर्वच गोष्टी चांगल्याच असतात. आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपण मॅच कडे टॉस तू जिंकलाय काय घेणार आहेस. नक्कीच आम्ही पहिला क्षेत्ररक्षण करू. अर्थातच ऑल द बेस्ट असेल तुला. साईदीप टॉस तुम्ही गमावलाय जर टॉस जिंकला असतं तर काय घेतलं असतं. क्षेत्ररक्षण घेतलं असतं. आता मात्र फलंदाजी करायची आहे. संपूर्ण स्पर्धेबद्दल काय म्हणशील. कसं वाटतंय तुला मैदान कसं वाटतंय तुला लाइटिंग्स वगैरे आणि मेन म्हणजे ट्रॉफी कशा वाटतात. ट्रॉफी तर सुंदरच आहे आणि मैदान पण सुंदरच आहे. ऑल द बेस्ट असेल तुला तुझ्या सामन्यासाठी. टॉस बॉक्स मधून महत्वाची न्यूज येते. नाणेफेकीचा कौल इथे मात्र मायकोप संघाने जिंकलाय. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि साईदीप संघाला फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलंय. मान्यवरांना विनंती करूया मुख्य मंचावरती स्थानपन्न होण्याची आणि त्याच्यानंतर येऊया लाईव्ह ऍक्शन सोबत. कुठे जाऊ नका पाहत राहा ऐकत राहा. डेंजरस बॉईज ट्रॉफी 2025. धन्यवाद. चिक हॅलो चिक हॅलो चिक. आपण पाहतोय 19 फेब्रुवारी म्हणजे महत्त्वाचा दिवस. आज संपूर्ण भारतभर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या जल्लोष उत्साहाने साजरा केला जातोय. तीच प्रथा परंपरा आपण या अर्थातच स्पर्धेच्या माध्यमातून सुद्धा पाहतो. एक महत्त्वाचा दिवस. आज अशा राजाचा जन्म झाला ज्याने मात्र मुठभर मावळ्यांसोबत सुरुवात केली आणि हिंदवी स्वराज्य हा एकमेव स्वप्न ज्यांनी स्वतःच्या डोक्यामध्ये ठेवलं आणि मोठ्या प्रमाणावरती आपण पाहिलं हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली आणि त्याच्यानंतर मात्र अतोनात कष्ट मेहनत घेऊन मात्र हिंदवी स्वराज्य स्थापन झालं. असा एकमेव राजाचा जन्मदिवस आपण पाहतोय. इथे सुद्धा मोठ्या प्रमाणावरती साजरा करण्याचा प्रयत्न आपण करतोय. संपूर्ण भारतभर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती आज शिवजयंती मात्र साजरी केली जाते. आज अनेकांच्या व्हॉट्सअप स्टेटस रील आणि पोस्टच्या माध्यमातून सुद्धा जयंतीचे मेसेज आपण पाहतोय. परंतु या मेसेजेस सोबत जर आपण शिवछत्रपती महाराजांच्या अर्थातच आचरणामध्ये सुद्धा आपण 1% जरी आणला तर मला असं वाटतं की आपलं मनुष्य जीवन सार्थ ठरेल. आणि आपण पाहतोय एक वेगळ्या अंदाजामध्ये शिवजयंती साजरा करण्याचा प्रयत्न सुद्धा आपण इथे डेंजरस बॉईज ट्रॉफीच्या माध्यमातून पाहतोय. एक देखणं दैदिप्यमान आयोजन नियोजन मुख्य मंचाच्या अर्थातच समोरच्या दिशेने आपण पाहतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन अर्चन केलं जाते, कारण महत्वाचा दिवस आहे. अनेक मान्यवरांना आपण पाहतोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय एक महत्वाचा दिवस आहे. एक अप्रतिम प्रतिमा आपण महाराजांची पाहतोय आणि महाराजांना मानवंदना देण्याचं काम मान्यवरांच्या शुभ हस्ते केलं जाते. अनेक मान्यवरांची मांदियाळी डेंजरस ट्रॉफी 2025 च्या माध्यमातून जोडली जाते. यस, बघायला गेलं तर आजचा खूप मोठा दिवस आहे. आज तारीख 19 फेब्रुवारी. शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊ मातेच्या कुशीमध्ये ज्या बाळाने जन्म घेतला, तेजस्वी बाळाने, ते बाळाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. 19 फेब्रुवारी 1630 जन्मदिवस छत्रपती शिवाजी महाराजांचा. अगदी मात्र बघायला गेलं तर महाराजांची जी लढाई होती ती कोणाच्या धर्माविरुद्ध नव्हती. त्यांचा हेतू एकच होतं की या जगामध्ये, या भारतामध्ये प्रत्येक माणूस हा स्वातंत्र्य फिरला पाहिजे, राजासारखा फिरला पाहिजे. आणि तेच स्वप्न आपण बघू शकतात यावेळेस महाराजांनी बघितलं. आणि महाराजांच्या आज जन्मदिवसाला मात्र मानवंदना देत असताना मानाचा मुजरा यावेळेस आमचे मान्यवर देत असताना जोरदार बोला छत्रपती शिवाजी महाराज की. जोरात आवाज यायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की. पहिलाच मॅच आपण बघू शकतो. या स्पर्धेचं एक सुंदर ऑर्गनाइज केलेलं आहे. आमच्या सोबत आमच्या समवेत मान्यवर देखील आहेत. मी मान्यवरांना देखील मात्र आमंत्रित करेल आणि विचारेल की इथे मात्र ही स्पर्धा जी ऑर्गनाइज केलेली आहे, सिद्धिविनायक ऑर्गनाइज डेंजरस बॉईज चषक 2025 आपल्याला पाहायला मिळते. वर्ष 6वां, छठा साल है इस टूर्नामेंट का. भावेशजी मोरे आहेत आमच्या समवेत आणि मी भावेशजी मोरेंना नक्कीच विचारेल की सर तुम्हाला कसं वाटते स्पर्धेमध्ये येऊन. आजचा दिवस देखील आपण बघू शकतात पूर्ण जल्लोष आहे, उत्साहामध्ये साजरा केला जातो पूर्ण भारतामध्ये. छत्रपती शिवरायांची आज जयंती आहे आणि त्यामध्ये ही स्पर्धा डेंजरस बॉईज. आणि या स्पर्धेबद्दल तुम्ही काय म्हणा. गेल्या काही वर्षापासून डेंजरस बॉय आणि त्यांच्या टीम आणि संपूर्ण संघटन एक आदर्श पद्धतीने एक नवा पायंडा घातलाय. चांगल्या पद्धतीने मॅचेस उतरवणं आणि एक टीम वर्क म्हणून वर्षभर वेगवेगळ्या विविध उपक्रमामध्ये त्यांची मोलाची साथ असते. क्रिकेट खेळत असताना क्रिकेटच्या सोबत तरुणांनी आपल्या शिक्षण, रोजगार आणि व्यवसायाकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. कारण खेळाचा एक टप्पा ओलांडल्यानंतर घराची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे आणि आपल्या परिवाराचं, आई वडिलांचा चरितार्थ चालवणे, एक आदर्श जीवन पद्धती जगणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे सर्व उपस्थित तरुण वर्ग हा खेळासोबत आपला कुटुंब, व्यवसाय आणि चरितार्थ याकडे सुद्धा तितकंच लक्ष घेतील. आपल्या घरच्यांची जबाबदारी पूर्ण जबाबदारीने स्वीकारतील अशी आशा बाळगतो. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अटकपासून कटकपर्यंत आपला भगवा झेंडा रोवला, आजही 400 वर्षानंतर म्हणजे लोक काम करतात, नेते काम करतात, ते लक्षातही राहत नाही, परंतु 400 वर्षानंतर ज्यांची ऊर्जा आपल्याला शक्ती प्रदान करते, विचार प्रदान करते, त्यांची ऊर्जा घेऊन आज आपण या ठिकाणाहून जाऊया. या देशासाठी, धर्मासाठी, आपल्या राष्ट्रासाठी आणि समाजासाठी जे काही चांगलं करता येईल हे एक चांगल्या ऊर्जेने आपण आपल्या जीवनामध्ये अवलंबूया. जय शिवराय. धन्यवाद. धन्यवाद. सरांनी मात्र खूप चांगल्या रीतीने सांगितलं. बताइए यहाँ पे कि खेल जरूरी है तो खेल के साथ काम भी जरूरी है. घर परिवार भी देखना है, उसके बाद खेलना है. आणि आपण बघू शकतात की यावेळेस आमचे मान्यवर, मी विनंती असेल अयोध्या जी शर्मा सर हमारे साथ जुड़ जाएंगे. आइए सर, आपका भी स्वागत है. कैसा लग रहा है यहाँ पे आपका डेंजरस बॉयज के टूर्नामेंट, कैसी लग रही? एकदम बढ़िया है, हमारे हिसाब से तो बढ़िया है और हर साल बढ़िया ही रहेगा. धन्यवाद सर. 2 शब्दों में बता दिया आपने कि अच्छा ऑर्गेनाइज है, अगले साल और भी अच्छा रहेगा. नितिन जी पाटिल
मी यांना विनंती करेन, नितीनजी पाटील या पण मान्यवरांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत जोरदार. नितीनजी पाटील काय म्हणणार या स्पर्धेबद्दल, या ऑर्गनायझर बरोबर डेंजरस बॉईज? काय बोलू मला डेकोरेशन चांगलं केलंय, चांगल्या पद्धतीने केलंय आणि बाकी सगळं काही व्यवस्थित आहे. ठीक आहे. यस, धन्यवाद. मी आलेल्या मान्यवरांना मी विनंती करेल, आपण मुख्य व्यासपीठावर या, विराजमान हुआ. आइए, आप सभी का स्वागत है हमारे अतिथि कक्ष में. और स्वागत के साथ डीजे मास्टर एक धुन तो बनती है हमारे मेहमानों के लिए. वो तो उसका है. सरर होलिका चले शत्रु राह में मिले हमने, जब जब शमशीरें ताने है माए भवानी. आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिले हमने, बात यही मन में ठानी है माए भवानी. हम सब मर्द माँ बड़े बड़े गुद्दार हैं, अब हर एक दिन स्वराज का त्योहार है. अब ये शीश नाज वे तेरी लाज हम रखे तेरे घर लगी शबद माँ जगदम्बे है माए भवानी. चला, सर्वांना मी विनंती करेल की आपण बाहेर या. थोडा आवाज दे डीजे मास्टर, थोडा बेस दे आणि थोडा आवाज दे. हॅलो, थोडा बेस दे. हॅलो, 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 माईक चेक चेक. हॅलो, चेक. आणि एक वेगळी संकल्पना आपण कालच्या रजनीमध्ये सुद्धा पाहिली आहे. आज सुद्धा डेंजरस ट्रॉफीच्या माध्यमातून एक वेगळ्या पद्धतीमध्ये ओपनिंग सेरेमनी दुसऱ्या रजनीची होती आहे. ही खासियत आहे. बोईसर विभागामध्ये वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आपण पाहिलं ओपनिंग सेरेमनी अनुभवली जाते आणि तीच पद्धत आपण इथे सुद्धा पाहतोय. फटाके तर आपण भरपूर स्पर्धेमध्ये पाहिले आहेत. इथे मात्र थोडंसं वेगळं लेझर लाईट शोचा प्रयत्न कालच्या लाईट ऑफ आणि त्याच्यानंतर लगेचच एक लाईट शो आपण पाहतोय. हेलो, हेलो, लाइट ऑफ. डीजे पार्थ हेलो हेलो, लाइट ऑन. बोले ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. ओके, थैंक यू. चलिए, मैच अभी चालू किया जाएगा. बाकी जितने भी दर्शक हैं सभी छोटे, चलिए ग्राउंड से बाहर जाइए सभी लोग. हेलो,
चलिए सभी ग्राउंड से बाहर जाइए। अब आप एक देख सकेंगे एक रोमांचक मैच यहाँ पर। चलिए सभी से निवेदन है सिर्फ खिलाड़ियों को छोड़कर सभी ग्राउंड के बाहर आ जाएं। चलते कमेंट्री बॉक्स में। चला मात्र दोन्ही टीमला विनंती असेल की थोडा आता स्पीडअप ठेवा। मला वाटते की ही दुसरी मॅच आहे, कारण की पहिली मॅच अल्लाळी टीम आली नाही त्यामुळे कॅन्सल झाली आणि त्यामुळे दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते। आणि दुसऱ्या मॅच मध्ये मायखोप ए संघाने टॉस जिंकलाय आणि इथे मात्र आमंत्रित केलं बॅटिंग साठी साईदीप टीमला। हेलो माइक चेक। हेलो हेलो हेलो। चलिए और हमारे बीच आए हुए सभी आदरणीय अतिथिगण का सिद्धिविनायक डेंजरस बॉयज के इस क्रिकेट टूर्नामेंट की तरफ से हार्दिक स्वागत अभिनंदन। और हमारे बीच हमारे भावेश भाई जी, उनका आगमन अवश्य हुआ है। हमारे पिता समान अयोध्या चाचा जो दुर्गा चलिए फर्नीचर के कैमरामैन ओनर से है। विनती है आप अपनी जगह ले लीजिए, मैच को ऑन होने दीजिए। सहबाज के पिताजी जहां कहीं भी हो प्लीज स्टेज पर आइए, सहबाज के पिताजी। और नितिन पाटिल भाई का भी तहे दिल से स्वागत, और संजय भैया का भी। और हमारे बीच आदरणीय धर्मेंद्र भैया, सऊदिया के आन बान शान धर्मेंद्र भैया, इनका भी तहे दिल से हार्दिक स्वागत सिद्धिविनायक डेंजरस बॉयज क्रिकेट आयोजित में। अबे हेलो। और मैं रिक्वेस्ट करूंगा अयोध्या चाचा से कि प्लीज अपने कर कमलों द्वारा नितिन भाई का स्वागत करें।